वेलकम बॅक टू अवर चॅनल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आता आलो आहे मी नारायण तलावला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे बघा, जिथे आपण आपल्या ह्या चॅनलची स्टार्टिंग केली होती. म्हणजे साहिल मराठी व्लॉग्स हा चॅनल आपण इथून स्टार्ट केला होता. म्हणजे माझी फर्स्ट व्हिडिओ नारायण तलावापासून सुरुवात केली होती मी माझ्या व्लॉगिंगची. सो आता आज अचानक ठरलं इथे यायचं. ते का ठरलं, कसं येणं झालं ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगेन. आज माझ्या मामाचा मुलगा आला आहे, म्हणजे तो मुंबईला असतो. सो मॅक्झिमम त्याला 10 ते 15 दिवस झाले तो गावीच आहे. मग तो गावीच होता, त्याच्या आजोळी गेला होता आणि त्याच्यानंतर तो आता म्हणजे आमच्या घरी आला आहे, विलेजला वालोटीमध्ये. सो तो बोलला की दादा मला जरा बोरिंग वाटते घरी, सो आपण बाहेर जाऊया कुठेतरी फिरायला. मग मी विचार केला की आपल्याकडे एक पॉईंट आहे जिथे आपण जाऊ शकतो संध्याकाळच्या वेळेस, कारण आता सध्याचं ऊन तुम्हाला माहिती आहे किती आणि खूप जास्त ऊन आहे. सो त्याच्यामुळे आपण दुपारच्या वेळेस बाहेर पडू शकत नाही. त्याला बोललो की आपण इव्हिनिंगच्या टाईमला बाहेर जाऊ शकतो. सो तुम्हाला इंट्रोड्यूस करतो त्याच्यासोबत, हर्ष. सो हाय हर्ष, माझा भाऊ आहे. नमस्कार. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप यू आर गुड अँड फाईन. ओके, चांगलं. त्याचं इंग्लिश चांगलं, आपल्यापेक्षा तरी चांगलं. सो गाईज, त्याला मी आज हे नारायण तलाव पूर्ण दाखवायला आणलं आहे आणि आता पूर्ण आम्ही सर्कल राऊंड मारणार आहे. तुम्हाला नारायण तलावाबद्दल डिटेलिंग व्हिडिओ मी पहिली केले. सो आपल्या चॅनलवरती जी फर्स्ट व्हिडिओ आहे नारायण तलाव म्हणून, ती जाऊन तुम्ही बघू शकता ज्या लोकांनी बघितलं नाही. आणि जी लोक चॅनलला नवीन आलेत त्यांनी सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सो चला पूर्ण व्हिडिओ बघूया. बाय गाईज. हर्षचं नाव सांगायचं राहून गेलं. ह्याचं नाव आहे हर्ष. हात नको जोडू, बोल मी हर्ष आहे. हर्ष. माय नेम इज हर्ष. मराठीत बोल, चालतं. एडिट कर. नाही बोल. काय नाही, लाजू नको, बोल. कट कर. बोल तू. कट कर. ठीक आहे, चल कट करतो. बोल. कॅरी ऑन. हां, कॅरी ऑन. राजू बोललो की ना? अरे बोल, काय नाही. बोललो ना आपण. ठीक आहे, चल. गाईज, तो थोडा घाबरतोय बोलायला. इट्स ओके. सो करतो यासाठी करतो. गाईज, आपण ज्यावेळेस इथे आलो होतो तेव्हा हा पूर्ण एरिया म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये होता. म्हणजे चालू होतं तेव्हा, काम चालू होतं तेव्हा. सो आता तुम्ही बघू शकता ग्रास वगैरे पूर्ण झाले, सगळं ओके. इथे जे सिस्टीम लावले त्याच्यातून थोडा आवाज येतो सॉन्गचा चालताना. आणि आता सनसेटचा टायमिंग आहे. मॉर्निंगला आपल्याला यायला जर भेटला असतं तर नक्की आलो असतो, बट इव्हिनिंगच्या टाईममध्ये बोललो की जाऊयात, बेस्ट टाईम असेल कारण का सनसेट पण बघायला भेटेल. सो हर्ष आणि मी आम्ही आलो. सो आता जाऊयात, पूर्ण एन्जॉयमेंट करूयात. ही झाडं पण आहेत इथं. म्हणजे ज्यावेळेस आपण आलो होतो तेव्हा ह्यांची हाईट एवढी होती. म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट ब्लॉगला आलो होतो तेव्हा ही झाडं एकदम छोटी होती, आता खूप मोठी आले, बघू शकता तुम्ही समोर. आणि त्याचबरोबर ही मगर जी प्लास्टिकची आहे पूर्ण. हा गेला फर्स्ट टाईम, त्यांनी बघितली कशी आहे वगैरे. कशी वाटली तुला मगर ती? मग जस्ट तुला लांबून वाटलं असेल की ती अशी फ्रेंडली असं. हां, तुला लांबून वाटलं असेल की ती सिमेंटची वगैरे असेल असं वाटलं असेल. बट गाईज, ती तुम्हाला मी खरं सांगू की ती मगर आहे ती पूर्ण प्लास्टिकनी रियूज करून बनवलं आहे. तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो ती कशी आहे ती. सो बघा तुम्ही, हे बघा बर्ड्स बघा. इव्हनिंगच्या टाईमला येण्याचं हेच उद्दिष्ट आहे की प्राणी पण बघायला भेटतात छोटे आणि त्याचसोबत इन्व्हायरमेंट पण खूप छान असतं, शांत वगैरे. सो ही मगर बघा पूर्ण प्लास्टिकची आहे गाईज, पूर्ण प्लास्टिक आहे बघा. इथे बोर्ड पण दिला आहे प्लास्टिकची मगर मिठी. व्हॉट? मगर मिठी? दिस इज फॉर मगरमच्छ गाईज. त्याला मगर मिठी नाव दिलं आहे, ते समोर तुम्ही बघू शकता. तिचं बारसं पण झालं गाईज बघा. जस्ट लाईक मगर मिठी, नो कॉल मगर मिठी. सो जस्ट फन पार्ट. पण पुढे जाऊया. आणि हे नारायण तलाव लिहिलेलं मोठं बोर्ड जे तुम्ही बघत कसं आहे ते, जे पहिलं पण मी तुम्हाला दाखवलं. सो इथल्या भरपूर गोष्टी आपण बघितल्यात. सो त्या काय दाखवायची मला गरज आहे असं मला वाटत नाही. सो बाकीच्या गोष्टी आपण बघूया. आणि हा व्ह्यू, तर इकडच्या लोकांना सकाळीच उठून हा व्ह्यू एन्जॉय करायला खूप मजा येत असेल ना? खूपच मजा येत असेल. गाईज विचार करा ना, ही लोक या बिल्डिंगमध्ये राहतात. जस्ट तुम्ही रात्रीचे जरी इथं आलात ना तरी बघण्यासारखं खूप आहे. आणि सकाळचं उठून जरी आपण मॉर्निंगच्या वेळी गॅलरीमध्ये येऊन हा जर व्ह्यू एन्जॉय केला तरी खूप भारी आहे. सो त्या गोष्टी बघायला पण मस्त वाटेल, एकदम सुकून वाटेल. जस्ट तुम्हाला असं काही विचार करायचा असेल तर गॅलरीमध्ये राहून पण करू शकता, गॅलरीच्या बाहेर पण येऊन करू शकता. असा व्ह्यू आहे या लोकांना. जाऊ दे, आपलं नशीब नाही आहे, आपण तिथे काय राहत नाही. सो ती गोष्ट वेगळी आहे. आता आम्ही फिरतो इथे पूर्ण. हर्ष आहे, मी आहे.
हर्ष मला सांग की तुला इथे आल्यावरती म्हणजे मुंबईपेक्षा काही वेगळं वाटलं की नाही गावच्या साईडला? आपल्या इथलं गाईज लिटरली या तुम्हाला सांगू की असाच व्ह्यू म्हणजे सेम हे जे इन्व्हायरमेंट आहे ना इथे पूर्ण मुंबईला असतं, बट गावच्या टाईपला असं बघायला भेटत नाही. सो मी तुम्हाला हर्षचा एक्सपिरियन्स सांगेन की हर्ष आपण जेव्हा मुंबईला जातो ना म्हणजे बाकीच्या ठिकाणी फिरायला जातो त्यापेक्षा आता इथे चेंज व्हायला लागलं. म्हणजे ज्या प्रमाणात जे फॅक्टरीज वगैरे गावच्या साईडला सुद्धा यायला लागलेत ना त्याच्यामुळे इथलं जे म्हणजे जो भाग आहे ना तो परिसर आहे ना तो डेव्हलप व्हायला लागला आहे. सो जसं की आपण विचार करू शकतो की मुंबईच फक्त आता तशी मुंबईलाच ठिकाणं नाही आहेत फिरण्यासारखी. सो गावामध्ये पण येऊ शकता तुम्ही, तिथे पण फिरू शकता आणि मुंबईची लोकं पण एक्सपिरियन्स करू शकतात. सो दॅट्स पॉईंट. सो त्याच्यामुळे आपण इकडे फिरू शकतो येऊन गावामध्ये सुद्धा. हर्ष त्याच्यासोबत तुला एक सांगायचं झालं की हे जे नारायण तलाव आहे ते स्पेसिफिक टाईमसाठी उघडं असतं, स्पेसिफिक टाईमसाठी बंद असतं. हे गाईज मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो आहे की सकाळी मॉर्निंगच्या टाईमला तेव्हा एवढं आपल्याला माहीत नव्हतं कन्फर्म, बट आता सकाळी 6 ते 10 असा ओपनिंग टाईम आहे सकाळचा आणि त्याच्यानंतर इव्हिनिंगचा 4 ते रात्री 10 असा टायमिंग आहे ओपनिंगचा. सो त्या टाईममध्ये आपण इथे येऊ शकतो आणि फिरू शकतो आणि एन्जॉयमेंट करू शकतो. ते लहान मुलं पण खेळत आहेत, तुम्ही बघू शकता. लहान मुलांच्या खेळण्यासाठी जागा आहे इथे. आम्ही दोघे मोठे आहेत, आम्ही तर काही जाऊ शकत नाही खेळायला. सो इथे लहान मुलं आहेत. वरती छोटा भीम सिक्युरिटी कॅबिन समोर आहे आणि त्याचबरोबर हा समोरचा सनसेटचा व्ह्यू क्लासी एकदम मस्त सुंदर बघू शकता तुम्ही. इथं सनसेट किती बघायला मजा येत असेल. विचार करा ना गाईज, ह्या ज्या बिल्डिंगमध्ये लोक राहतात त्यांचं नशीब किती चांगलं आहे, त्यांना हा व्ह्यू एन्जॉय करायला भेटतो दररोज डेली लाईफमध्ये. बट आपण चिपळूणलाच आहे, आपण येऊ शकतो, बट हा मुंबईला आहे. ह्याला अशी जागा मुंबईला शोधावी लागेल आणि तिथं फिरायला जावं लागेलच. कारण का तुझा जर माइंडसेट तुला क्लिअर करायचं असेल, एकदम फ्रेश वाटायचं असेल तर नेचरच्या सोबत राहा. कारण का नेचरच्या सोबत राहिल्याने गाईज आपलं जे मनातले विचार वगैरे असतात सगळे विचार जातात आणि एक शांत माहोल तयार होतो अशा ठिकाणी. सो आपण चिपळूणमध्ये येऊन इथं फिरू. चलो आगे. जिथं लहान मुलांसाठी हे छोट्या व्हीलचेअर आहेत, म्हणजे अपंग लोक असतात म्हणजे हँडिकॅप लोकांसाठी ते हे आहे व्हीलचेअर आहे. लहान मुलांसाठी छोटा आहे बेबी कार पण बोलू शकतो, जस्ट बेबी कार. सिक्युरिटी कॅबिन आहे आणि हा मी आहे आणि हर्ष आपलं पाणी पितं. थंड आहे ना हर्ष पाणी? नाही थंड नाही भाई, कूलर आहे हा. थंड कसं नाही पाणी? नॉर्मल आहे ना. ओके. आणि गाईज हा एंट्री पॉईंट आहे समोर. आता मी पाणी पितो. पकड तिकडे त्या साईडला बघ. मी घेतो आता कॅमेरा. अंतर जरा जास्त आलं रे. हां येऊ दे काय नाही. सो गाईज चला जाऊयात पुढे, फिरूयात आणि बघूयात. त्याच्यासोबत इथे आपल्या चिपळूण नगर परिषदेतर्फे इथे एक छोटी काय लावलं आहे, रोपवाटिका लावले आणि बीज संकलन केंद्र लावलं आहे. बघा आतमध्ये हे बघा किती झाडांच्या व्हरायटीज आहेत. हे नव्हते, हे आत्ता आलं आहे. कारण मी जेव्हा गाईज फर्स्ट टाईम आलो होतो ना इथे तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्या इथे. हे आत्ता नवीन आल्यात गोष्टी. हे बघा पूर्ण छोटे छोटे ट्रीज आहेत, सुंदर सुंदर फुलं आहेत. हे बघा आतमध्ये रोज आहे, परत हे वेगवेगळी फुलं आहेत. आपल्याला नावं नाही माहीत ह्याची, बट आहेत भरपूर आहेत. हे बघा हां हे बघा असं आहे पूर्ण. बोर्ड दाखवतो मी तुम्हाला. हा बघा चिपळूण नगर परिषद चिपळूण माझी वसुंधरा अभियान 5.0 रोपवाटिका आणि बीज संकलन केंद्र. हे बघा पूर्ण एवढा. हा किमान एवढा एरिया असेल, म्हणजे किती मोठं आहे. आंब्याची पण झाडं आहेत आतमध्ये. हे बघा हे आंब्याचं झाड आहे. बाकीचे पांढरे रोज आहेत, येलो रोज आहेत, गुलाबी रोज आहेत आणि एकदम डार्क गुलाबी आहेत. हे बघा एवढी सगळी झाडं आहेत त्याच्यामध्ये छोट्या नर्सरीमध्ये. काय काय आहे याच्यामध्ये? आंबा आहे, काजू आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, रामफळ आहे, फणस आहे, जांभूळ आहे, शेवगा आहे, बांबू. ओके बांबू काय असतं?
झाड असतं अच्छा. जास्वंदी आहे, चाफा आहे, हां तगर, जास्वंद गाईज. गुलाब आहे. हां मला तरी वाटलं होतं हे जास्वंदाचंच फुल असणार आहे बघा हे समोर जे इथं लिहिलं आहे. चाफा आहे, चाफा आहे, गुलाब. तगर आहे, गुलाब आहे. ओ माय गॉड किती व्हरायटीज आहेत इथे गाईज. बुलबुल बघू शकता. पण आहे. भरपूर झाड आहेत. हे जास्वंद आहे, छोटंवालं आहे ना गाईज, ते जास्वंद आहे. आणि तिकडे छोटे प्लांट्सचे बीज ठेवलेत, म्हणजे जे आपण प्लांट ग्रो करायच्या अगोदर छोटं सीड असतो ना एवढंसा छोटूसा, तो तिथे ठेवला आहे त्या बर्नीमध्ये. तर बघू शकता चांगलं आहे, मस्त काम आहे. म्हणजे आपल्या नगर परिषदकडून अशी कामंसुद्धा होतात की लोकांचं आकर्षण वाढलं पाहिजे इथे येऊन अशा गोष्टी बघून. सो मस्त आहे काम आहे. मी जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा आता जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे जिथे रोपवाटिका पूर्ण तो भाग तयार केला ती गोष्ट नव्हती पहिली इथे. आत्ता जस्ट म्हणजे 1 ते 1.5 महिन्याच्या गॅपनंतर ती गोष्ट आता इथे आले. सो तुम्ही ती बघू शकता इथे मागे माझ्या हे बघा ती बॅक पॉईंटला ग्रीनवाला मॅट दिसतो ना तुम्हाला मागे तिथे आहे. सो तिथे आहे ती गोष्ट. आणि मध्ये मी आलो होतो तेव्हा पूर्ण हे काम चालू होतं, डेव्हलपमेंटमध्ये पूर्ण स्टेज होती. आता पूर्ण हे तयार झाले नारायण तलाव. ते लोक पण येतात संध्याकाळची एन्जॉयनिंग करायला वगैरे. आपण नाही, आपण फक्त फिरायला आलो आणि ब्लॉग करायसाठी आलो. जर आपले मित्र असते तर एन्जॉयमेंट केली असती. बट आता माझ्यासोबत हर्ष आहे. हर्षसोबत थोडं रिलॅक्स करतं, फिरतं वगैरे. खेळाच्या गोष्टी नंतर आहेत. जर मित्र आले तर त्यांच्यासोबत नक्की होईल आणि नेक्स्ट टाईम अजून एक ब्लॉग करू तुमच्यासाठी. सो हे बघा छोटी छोटी झाडं बघा, त्याच्यापेक्षा तरी ही चांगली आहेत कारण का तिथे काही छोटी छोटी आहेत. आणि हे तलाव बघू शकता तुम्ही समोरून पूर्ण एकदम सर्कल टाईप हे बघा. आणि ह्याच्यामध्ये काही सॉंग वाजतात ह्याच्यामध्ये हे जे ग्रीन कलरचं ना ह्याच्यामध्ये सॉंग वाजतात त्याच्यामध्ये. सो ते पण एक बघायला चांगलं आहे, मस्त काम आहे. खूप गोष्टी आहेत म्हणजे आपल्या चिपळूणमध्ये तर अशा गोष्टी आहेत आपल्याला माहीतसुद्धा नाहीत. सो ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्की येऊन नारायण तलावला व्हिजिट करा. मी पुन्हा सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये की जी लोक मेन चिपळूणचे आहेत ना, जे आपल्या साईडला चिपळूणमध्येच टुरिस्ट पॉईंट आहेत तर जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता इझिली. जसं की रिस्क घेऊन नाही जायचं आपल्याला, इझिली जाऊ शकतात तर नक्की जावा, नक्की व्हिजिट करा. सो गाईज कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. हर्ष जाऊया आता घरी. हो चल, माझी तर बॉडी बनेल. का रे कशी काय? थोडी आपण एक्सरसाइज केली आता ते चाललो त्याच्यामुळे बॉडी बनेल. काही थिंक आहे नाही त्याची की चालून बॉडी बनते आपली. काहीच असू द्या, त्याचे विचार आहे. सो रिस्पेक्ट. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन मराठी ब्लॉगसाठी साहिल मराठी ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जी लोक नवीन आलेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे जेणेकरून गाईज मला तुमच्यासाठी अजून नवीन व्हिडिओज करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. सो प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्ह्यू घ्या ह्या पूर्ण नारायण तलावचा जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि आपण नेक्स्ट टाईम ह्याच्यापेक्षा अजून एक अशी जागा शोधू की जिथे अजूनपर्यंत कोणी गेलं नसेल, जिथे आपण जाऊ ती एक्सप्लोअर करू, तुम्हाला सांगू. आणि बघू चिपळूणमधून अजून किती अशा जागा आहेत जिथे फिरायला आपण जाऊ शकतो. सो त्यासुद्धा दाखवू तुम्हाला आणि आपण तिथे फिरायला जाऊ, मित्रांसोबत जाऊ. आता हर्ष आहे माझ्यासोबत. सो जास्त आपल्याला जायला नाही भेटणार कारण का आपल्याकडे गाडी नाही आता. सो त्याच्यामुळे बाकी काही कारण नाही. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. सो बाय बाय गाईज. टेक केअर फॅमिली, टेक केअर सेल्फ अँड ऑल्सो टेक केअर फ्रेंड्स. बाय बाय गाईज.